नमस्कार मंडळी, मी दत्तात्रय सानप भारत यात्राच्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्र हो, मला तुमच्या मदतीची गरज आहे. सपोर्ट करा, लाईक चॅनलला. खरंच आपलं नवीन चॅनल सुरू केलेलं आहे, पहिला ब्लॉग आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच मेल आयकॉनला क्लिक करा. आज माझा पहिला ब्लॉग मी देवदर्शनापासूनच सुरू करतो आहे, कारण की मी अशा ठिकाणी आलेलो आहे, छत्रपती संभाजीनगर वाळूज MIDC. वाळूज MIDC मध्ये माता वैष्णोदेवी गार्डन म्हणून आहे. आणि ह्या गार्डनमध्ये येण्याचं एकच कारण आहे, ह्या गार्डनपासून ब्लॉग सुरू करण्याचं एकच कारण आहे की ह्या ब्लॉगमधून मला काय इथे तुम्हाला सर्व देवी देवतांचं दर्शन हे एका ठिकाणी करायला मिळतं. ह्या गार्डनमध्ये ही खरी खासियत आहे. इथे तुम्हाला माता वैष्णोदेवीचं मंदिर आहे. माता वैष्णोदेवी मंदिराबरोबर देवीचे 9 अवतार, 9 रूपं जे आहेत, आपण नवरात्रीचे 9 रूपं सांगतो, ते 9 रूपांचं तुमचं इथं दर्शन होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाकी देवी देवतांचं दर्शन होणार आहे. शंभू महादेवांचं मंदिर आहे. त्याचबरोबर दशावतार आणि नवग्रह हे सुद्धा दर्शन तुम्हाला एकाच ठिकाणी इथे करायला भेटतंय. तर आपण भरपूर ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण वेगवेगळे दर्शन घेतो, पण जर आपल्या इथे जर बघायला गेलं तर तुम्हाला इथे नवग्रहांचं दर्शन करायला मिळणार आहे. त्याबरोबर दशावतारांचं दर्शन करायला मिळणार आहे. शंभू महादेवांचं मंदिराचं तिथं दर्शन होणार आहे. 9 देवींच्या 9 रूपांचं दर्शन होणार आहे. तर ह्या सर्व रूपांचं दर्शन आणि हे आज आपण करणार आहोत. तर प्रयत्न करूया आपण पूर्ण. मी जास्त हे करणार नाही, एक शॉर्टमध्येच हा आपला ब्लॉग असेल, जास्त मोठा घेणार नाही किंवा माझं स्पीच कमी राहील. फक्त मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. गार्डन खूप चांगलं आहे, खूप जबरदस्त पद्धतीनं डेव्हलप करणं चालू आहे. तुम्ही जर बॅक साईडला बघणार तर इकडे सगळं अजूनही काम चालू आहे. ह्या गार्डनचं बऱ्यापैकी डेव्हलपमेंट इथं होत आहे चांगल्या. आणि एक फिरायला यासाठी, जर एक मन शांत करण्यासाठी खूप चांगलं असं हा यूज आहे इथे चांगल्या पद्धतीने. कारण की ज्यावेळेस आपण काम करून माणूस शकतो आणि निवांत जर बसायचं म्हणलं तर निवांत बसायचं. MIDC सारख्या एका दगदगीच्या वातावरणामध्ये हा एक खूप चांगला स्पॉट आहे. जर छत्रपती संभाजीनगरच्या आसपास असेल आणि जर तुम्हाला नवग्रहाचं दर्शन करायचं असेल, दशावतारांचं दर्शन हे एकाच वेळेस करायचं असेल, तर हा पॉईंट मी सांगतो, छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर महाराष्ट्रातही, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं सर्व योग मिळून येणारं ठिकाण नसेल कुठे. माझ्या माहितीनुसार तरी नाही आहे. जर असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, पण माझ्या माहितीनुसार नाही आहे. जिथे तुम्हाला देवींच्या 9 रूपांचं, नवग्रहांचं, तसेच दशावतारांचं हे सर्व दर्शन एकाच ठिकाणी करायला मिळेल. तर आपण त्यांचंच आज आपण पूर्णपणे दर्शन हे करून घेऊया. आणि जे देवींच्या 9 रूपांचं दर्शन आहे, हे दर्शन मी तुम्हाला फक्त एक व्हिडिओ क्लिप देणार आहे. त्याच्यामध्ये कसलाही माझा आवाज वगैरे नसेल, तर कृपया तेवढं तुम्ही मॅनेज करून घ्या. आणि आपण बघू आता की, कारण की तुम्ही बघू शकता माझ्या इकडे पण असे काम भरपूर ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम हे चालूच आहे आणि खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होतं आहे. तर हे खरंच अशी गरज आहे. चांगल्या गोष्टी घडतात तर त्या गोष्टी आपल्याला बघायला यायला पाहिजेत, चांगल्या गोष्टी. तर पुढे आता फक्त आपण अगोदर दशावतारांचं दर्शन घेऊया आणि दशावताराच्या दर्शनाबरोबर नंतरच मग आपण शंभू महादेवाचं दर्शन करणार आहोत आणि त्यानंतर नवग्रहांचं दर्शनाला जाणार आहोत. तर हे जास्त अंतरावर नाही, हे सगळे 100 फुटाच्या अंतरावरती सगळे आहेत. तर मंडळी, आपण हे बघू शकतो, हे जे मंदिर आहे हे आपण जसं दशावतार म्हणून सांगतोय, पण इथे एक पाटी लिहिलेली आहे. पाटीवरती बघू शकता, त्याच्यावर लिहिलेलं आहे की श्री भगवान विष्णू 24 अवतार मंदिर, श्री महाराजा अग्रेसन मंदिर, श्री शनिदेव मंदिर, नवग्रह मंदिर. म्हणजे सर्व हे एकाच ठिकाणी आपल्याला इथे बघायला भेटते. खूप जबरदस्त मंदिर हे बघितलेले दिसतात तुम्हाला. तर समोर बघितलं तुम्हाला इकडे नवग्रहाचं मंदिर तुम्हाला दिसेल आणि एक नवग्रहाचं मंदिर इथे
दशावतार मंदिर आणि त्याच मधोमध शनी महाराजांचं मंदिर. तर आपण आधी दशावतारांचं दर्शन करू, शनी महाराजांचं दर्शन आणि नंतर नवग्रहांचं दर्शन आपण करायचं आहे आपल्याला. तर सर्वप्रथम तर ज्यांना कुणाला इथे चप्पल वगैरे फ्रेश व्हायचं असेल, पाय धुवायचं असेल, तुम्हाला पाण्याची व्यवस्था पण इथे चांगल्या प्रकारे करून ठेवलेली आहे. मंदिरात जे गेल्याच्या नंतर इथं एक खासियत आहे, हे पूर्ण मंदिर, माता वैष्णोदेवीचं मंदिर असेल, दशावताराचं मंदिर असेल, हे पूर्णपणे काचाचे मंदिर, पूर्ण काचापासून बनवलेले मंदिर आहे. याच्यामध्ये आतून जो भाग आहे पूर्ण काचाचा आहे, आपण बघू शकता सर्व काच आहे. ह्या मंदिरामध्ये बघितल्यावर एक वेगळाच एक अनुभव इथे येतो. आणि समोर जर आपण बघितलं तर भगवान विष्णूंची मूर्ती आणि माता लक्ष्मीची मूर्त तुम्हाला इथे आपल्याला सर्वात दर्शनी भागावरती दिसते. आणि साईडला पूर्ण हे केलं जातं. तसं लिहिलं ईश्वर के 24 अवतारों की आरती आरती का. इथे पूर्ण 24 अवतारांची आरती त्यांनी इथे हे केलेली आहे. ज्यांना जर आपल्याला हे करायचं असेल तर तुम्ही करू शकता. जर आपण इथं बघितलं तर पूर्ण मूर्त आहे. आणि मूर्त फक्त मूर्तच नाही मित्र, तर त्यांच्याबरोबर त्यांच्या सगळ्या यांची माहिती सुद्धा इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे कमी याच्यामध्ये. कारण की जसे आज आपण इथं मूर्त बघितली, आता त्यांच्या खाली जर तुम्ही त्याच जागेखाली जर बघितलं तिथं तुम्हाला त्याची माहिती पण दिली जाते की श्री संकादिक मुनि अवतार, धर्मग्रंथ के अनुसार सृष्टि के आरंभ में लोक पितामह ब्रह्मा ने अनेक लोगों की रचना करने की इच्छा से घोर तपस्या की. उनके तप से प्रसन्न होकर भगवान विष्णु ने तप अर्थ वाले सन नाम के युक्त होकर सनक, सनंदन, सनातन और संतन कुमार नाम के 4 मुनियों के रूप में अवतार लिया. ये भगवान विष्णु के सर्वप्रथम अवतार है. तर तेच ह्या प्रथम अवतारांच्या 4 मुनी स्वरूपातल्या ह्या मूर्त तिथं त्यांनी हे केलेल्या आहेत. त्यानंतर इथे विष्णू पुराणच्या ग्रंथाची प्रत पण इथं ठेवलेली आहे. त्याचबरोबर खाली शालिग्रामचं पण भगवान श्री शालिग्राम त्याविषयी पण अशी माहिती दिलेली आहे. जर इथं आली, आता हे सगळं वाचून दाखवणं मला पण शक्य नाही एवढं, कारण की खूप व्हिडिओ हा लांब चालला जाईल. तर मी काय करणार आहे, फक्त तुम्हाला इथे फक्त दर्शन आणि हे करून देणार आहे की कोणतं प्रथम हे झालं. त्याच्यानंतर श्री वराह अवतारांचं आलं होतं, वराह अवतार त्यांनी घेतला होता. त्याची पूर्ण डिटेलिंग तुम्हाला अशीच इथे खाली मिळणार आहे. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी वाचायला मिळणार, स्वतः तुम्ही हे करू शकता. त्याच्यानंतर श्री नारद अवतारांचं पण इथं तुम्हाला दर्शन होऊ शकतं. त्याच्यानंतर श्री नरनारायण अवतार, नरनारायण अवतार घेतल्याच्या नंतर जसं सांगितलं जातं की महाभारतामध्ये अर्जुन आणि कृष्ण हे नरनारायणाचेच पुनरावतारित मानलं जातं. जसे नारायण भगवान श्रीकृष्ण आणि नर जे होते तो अर्जुन होतं. तर हे 2 नरनारायण, तर त्यांचे हे एक अवताराचं पण हे सांगितलं जातं आख्याय आणि ग्रंथानुसार ते आहेत. आपण त्याच्यामध्ये जास्त खोलवर सध्या जाणार नाही. त्याच्यानंतर समोर जर बघितलं तर श्री कपिल मुनी अवतार यांचं सुद्धा तुम्हाला इथे दर्शन घेतलं जातं. तर हे सर्व दशावतार श्री दत्तात्रेय अवतार आहेत. त्याचबरोबर तुम्ही समोर जर गेले तर श्री यज्ञ अवतार तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. यज्ञ अवताराच्या नंतरच श्री ऋषभदेव अवतार, भगवान विष्णू के ऋषभदेव अवतार के रूप में 8वां अवतार लिया. हे सगळे म्हणजे तुम्हाला जर असं खाली जर बघायला की प्रत्येक अवताराचं इथं म्हणजे वर्णन केलेलं आहे की ते कधी कितवा अवतार, कसा अवतार घेतलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये हे केलेलं आहे. आता इथं हे
हे अवतार, हा जो अवतार आहे तर हा श्री आदिराज पृथ अवतार. इथे तुम्हाला वरती पण त्यांचं नाव लिहिलेलं असतं आणि खाली त्यांचं पूर्ण हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर श्री मत्स्य अवतार, मत्स्य अवताराचं पण आपण इथे तुम्हाला सगळे दर्शन, देवदर्शन म्हणजे पूर्ण अवतारांचं दर्शन हे केलं जातं. त्याच्यानंतर श्री महाराज अग्रेसन, अग्रेसन महाराजांचं पण इथे मूर्ती हे केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांची डिटेलसुद्धा इथे खाली तुम्हाला पूर्ण वाचायला मिळणार आहे. तर ह्या गोष्टी खूप कमी ठिकाणी ह्या बघायला मिळतात. आणि जसं आपण समोर आलो की नंतर तुम्हाला, जसं मी सुरुवातीला तुम्हाला मूर्त दाखवली भगवान विष्णूंची मूर्त, पूर्ण मंदिर मित्र हे काचाचं आहे. त्याबरोबर इकडं अवतारात जर सांगितलं तर महाराणी माधवींची मूर्त इथं हे केलेली आहे. दाखव. त्याच्यानंतर श्री कुर्मा अवतार तुम्हाला इथं दिसते. तर कुर्मा अवतार, त्यानंतर श्री धन्वंतरी अवतार, सगळे तुम्हाला हे इथं बघायला मिळणार आहे मित्र. श्री मोहिनी अवतार घेतला होता ज्यावेळेस सागर मंथन झालं होतं आणि विष आणि अमृत याचं पाचन कोणाला करायचं याचं ज्यावेळेस सुरू झाला होता, ज्यावेळेस राक्षसांना मोहित करण्यासाठी भगवान विष्णूने घेतलेला मोहिनी अवतार, याचे पण इथे तुम्हाला दर्शन होतं. त्याच्यानंतर भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी धावून आलेले श्री नरसिंह अवतार पण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. त्यानंतर श्री वामन अवतार, राजा बली यांचं ज्यावेळेस हे झालं, पृथ्वी पाताळात ज्यावेळेस गेलं त्यावेळेस त्यांचा बळी वामन अवतार पण आहे. त्याच्यानंतर हयग्रीव अवतार पण इथे त्यांनी घेतला होता एका राक्षसाला मारण्यासाठी. त्याचं जर तुम्ही खाली गेलं तिथे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी वाचायला मिळणार आहे. खरं म्हणजे हे जास्त महत्त्वाचं आहे. आपण काही ठिकाणी जातो फक्त मूर्ती दर्शन घेतो, पण अवतार आपल्याला हे केलं जातं की श्रीहरी अवतार. श्रीहरी अवतार कधी घेतला, काय घेतलं, तर याच्यानुसार ते तुम्हाला ती बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर श्री परशुराम अवतार पण इथं तुम्ही बघू शकता, बघायला पण तुम्हाला हे होणार आहे. श्री महेशी वेदव्यास अवतार, प्रभू श्रीरामाचं दर्शन इथे पण तुम्हाला करतो आपण. आणि अवतार आहेत. आणि माता वैष्णो मंदिरात ज्यावेळेस तुम्ही गेला तिथेही तुम्हाला प्रभू रामाचा, माता सीताचा आणि लक्ष्मण यांचं सर्वच दर्शन तिथेही तुम्हाला हे होतं मित्र. त्याच्यानंतर वामन अवतार झाल्याच्यानंतर राम अवताराच्या नंतर श्रीकृष्ण अवतार त्याच्यामध्ये त्यांनी हे झाला. कृष्ण अवताराच्या नंतर आपण जर बघितलं तर इथे तुम्हाला बुद्ध अवतार हे केलं जातं. धर्मग्रंथ के अनुसार गौतम बुद्ध भगवान विष्णु के ही अवतार थे. आणि त्याच्यानंतर येणारा जो अवतार आहे भविष्यामध्ये, जे कलियुग चालू आहे त्या कलियुगाचा हा कल्की अवतारचं सुद्धा इथे तुम्हाला दर्शन घडतं. त्यानंतर त्यांची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतात मित्र. कारण की खूप कमी ठिकाणी ह्या सर्व दर्शन असे एकाच ठिकाणी बघायला मिळतात. तर भगवान दशावताराचं मंदिर तुम्ही बघू शकता. सगळं
की मंदिरात खरंच एक वेगळाच फील इथे येतो आल्याच्या नंतर. कारण की सर्व खूप कमी ठिकाणी या गोष्टी अशा बघायला मिळतात आपल्याला. तर हे झालं आपलं दशावताराचं दर्शन आता आपण इथं घेतलेलं आहे. दशावताराच्या नंतर आता आपण जाणार भगवान शनिदेवाच्या दर्शन घेणार आहोत आणि शनिदेवाचं दर्शन झाल्याच्या नंतर नवग्रहांच्या दर्शनाला आपण जाणार आहोत. तर अशा प्रकारे सर्व दर्शनं तुम्हाला एकाच ठिकाणी, दुर्लभ असं ठिकाण म्हटलं तरी चालतं. कारण की समोर शनी महाराजांची शिळा इथं ठेवलेली आहे. तसेच जर तेल अर्पण करायला याला त्यांनी सरळ एक सिस्टमॅटिक करून ठेवलं, जेणेकरून जास्त कोणाला आत जाण्याची गरज नाही किंवा आत प्रवेश थोडंसं टाळलेला आहे. त्यामुळे इथूनच त्यांनी पूर्णपणे इथे सगळ्याची सुविधा केलेली आहे. ज्यावेळेस मंदिरात आपण एंटर करतो, नवग्रहाच्या मंदिरात एंटर करतो, हे सर्व मंदिर इथले काचाचे मिळतो. सर्व मंदिरात जर तुम्ही कोणत्याही मंदिरात गेले, नवग्रहाच्या जा किंवा याच्या जा, तर सर्वात प्रथम आपल्याला एक मध्यस्थानी जे आहे मध्ये तिथं सूर्यदेवांचं इथे तुम्हाला दर्शन घडेल पहिलं. त्याच्यानंतर बाजूला एक छोटीशी आपली शंभू महादेवांची मूर्त आहेत आणि बाजूलाच एक अग्निदेवांची मूर्त तिथं ठेवलेली आहे. आणि जर तिथून जर आपण सुरू केलं तर इथे विघ्नहर्ता गणपती बाप्पा, तसेच संकटमोचन हनुमान मंदिर, हनुमान यांचंही इथे मूर्त स्थापित केलेली आहे. आणि तिथून पुढे सर्व इथून नवग्रहांची सुरू होतं. विष्णुदेवांची मूर्त आहे, श्री बुध, श्री विष्णूंची दोन्हीकडनं मूर्त आहे. त्याच्यानंतर इथे इंद्रदेवाची आणि साईडनं इंद्रायणीची ही मूर्त आहे. आणि मधात जर ते जे आहे ते शुक्र आहेत. तर इथे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी असं सगळं, आणि त्यांनी दिलेलं पण आहे, इथे नाव पण दिलेले आहेत की ही मूर्त कोणत्या देवाची आहे. म्हणजे असं कन्फ्यूज व्हायची गरज नाही की बाबा आता ही मूर्त कोण्या देवाची असेल, काय असेल. तर हे बघू शकता चंद्रदेवाची मूर्त आहे. त्याच्यानंतर इथे चारही वेदांचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं दर्शनासाठी पण इथे ते ग्रंथ ठेवलेले आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांचं इथे आपल्याला दर्शन करायला पण भेटतं. त्याच्यानंतर आपण समोर आलो, चार ग्रंथाचं हे केल्याच्या नंतर इथं आहे श्री मंगळग्रह, त्यांचं इथे दर्शन तुम्ही करू शकता नवग्रहांचं. श्री कार्तिक स्वामीचं आणि एक पृथ्वी माते यांचं सुद्धा प्रतिमा मूर्त इथं आपल्या मंगळ ग्रहाच्या बाजूच्या याला ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर इकडे समोर जर आलं तर इथे परत आपल्याला काही ग्रंथांचं दर्शन केलं जातं. श्री रामचरित्रमानस रामायण आहे, श्रीमद भागवत सप्ताह कथा आहे. त्याच्यानंतर श्रीमद भगवद्गीताचं सुद्धा इथे हे ठेवलेलं आहे. यथारूप श्रीमद भगवद्गीताचं यथारूप आणि श्रीमद भगवद्गीतारूप हे वेगवेगळ्या याच्या इथं ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर श्री राहू, हे राहूंचं, त्याच्यानंतर बाजूला श्री काळ आणि श्री सर्प यांचे सुद्धा इथे मूर्त आहे. श्री यम, श्री प्रजापती आणि श्री शनिदेवांची मूर्त इथे आहे. असं म्हटलं जातं की काही ठिकाणी की शनिदेवांच्या नजरेला नजर भिडून दर्शन घ्यायचं नसतं. तर त्यामुळे भरपूर ठिकाणी मूर्त ह्या नसतात. आणि इथे श्री चित्रगुप्त, तसेच श्री ब्रह्मा आणि श्री केतू, ही श्री केतूंची मूर्त जर आपण बघितली मित्र, याच्यावरती फक्त धड आहे, शीर नाही आहे. तर हे शीर ज्यावेळेस म्हणजे सागर मंथनामध्ये ज्यावेळेस विष पेलं होतं राक्षसांनी, तर त्याच्यातलाच हा प्रकार आहे की त्याच्यामध्ये त्यांचं सर धडलं गेलं. आणि ते राहू आणि केतू हे जे दोघं भावंड त्यांचं हे आहे. तर सर त्यांचं हे केल्यामुळे ते पण विष अमृत त्यांच्या शरीरात गेल्यामुळे ते अमर झालेले असल्यामुळे त्यांचं धड जरी बाजू झालं, शीर जरी बाजू झालं, तर धडामुळे ते जिवंतच होते. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला सर्व प्रकारचे, आणि इथे श्री ब्रह्मा, श्री गुरु आणि
चंद्रदेवांची यांचे सगळ्याचेच हे होतं. इथे ब्रह्मदेव आहे, ब्रह्मदेवांची मूर्त आहेत. त्याचबरोबर एक गुरु आणि चंद्रदेव यांची सगळ्यांची इथं आपल्याला दर्शन घडतं. तर मंडळी, शंभू महादेवाच्या मंदिराचे शिवलिंग बघू शकता. खूप मस्त असं शिवलिंग. इथे सुद्धा कार्तिक स्वामींचं, माता पार्वतींचं, तसेच गणपती बाप्पा आणि संकटमोचन हनुमान मंदिर यांचे सुद्धा जर चारही मूर्त्या 4 कोपऱ्याला ठेवलेल्या आहेत. अशा